नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आठवडा उलटून गेलाय, पण महाराष्ट्रावर कोसळलेली अतिवृष्टीची आपत्ती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकदा नाही, दोनदा नाही, तर तीन वेळा पुराचा फटका बसलाय. पाऊस थांबत नाही. धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी होत नाहीये. परिणामी शेतातलं, गावांमधलं पाणी हटत नाहीये. नुकसान डोळ्यासमोर दिसतंय, पण काही करताही येत नाहीये. दुष्काळामागून दुष्काळ पचवून सुद्धा मराठवाड्याचा शेतकरी इतका हतबल कधीच झाला नव्हता. शहरात शिक्षणासाठी गेलेली, नोकरी धंद्यानिमित्त बाहेर राहणारी तरुण मंडळी गावात आली आहे. पण आपलंच गाव, शेतशिवार त्यांना ओळखता सुद्धा येत नाहीये. घराच्या नावाने चार भिंती शिल्लक आहेत. मराठवाड्यासमोर आव्हानांची मालिका आता नव्याने सुरू होईल. संसार म्हणून काही शिल्लक नाही. गावातली, पंचक्रोशीतली शेतीच नसल्यानं मोलमजुरीचाही आधार नाही. त्यामुळे हातात कोयता, कुदळ, फावडं घेऊन स्थलांतर करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये. शिक्षणाला पैसा पुरवणं आता महाकठीण होणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांकडे जाणारी अनेकांची पावलं आता थांबतील. महिलांसाठी पुराचं हे संकट आता जगणं महाकठीण बनवेल. स्थलांतराची सगळ्यात मोठी किंमत त्यांनाच मोजावी लागेल. बरं, या सगळ्यातून पुन्हा उभं राहण्याची हिंमत गोळा केलीच तर निसर्गाचा पुढचा घाव काय असेल याचाही नेम नाहीये. बरं, या सगळ्यामध्ये आधार ठरू शकणारा आर्थिक आणि इतर मदतीचा ओघ सुद्धा पोहोचत नाहीये. त्यामुळे पुराच्या गाळातून बाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रत्येक पाऊल अधिकाधिक खोल रुतत चाललंय. या गाळातून बळीराजाला त्याच्या कुटुंबासहित बाहेर कसं काढायचं, हाच कळीचा प्रश्न आहे. पत्र्याच्या शेडमधलं पाणी बाहेर काढता काढता बायका थकून गेल्या. पिकं कुजून गेलेल्या शेतात पाय टाकायचा तरी कुठून, या विचारानंच शेतकरी बांधावरच थबकलेत. कित्येक कुटुंब अजूनही शाळांच्या आवारातच आसरा घेऊन बसली आहेत. कारण पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील जवळपास 3000पेक्षा जास्त गावांची आज हीच परिस्थिती आहे. गावं आहेत, पण भविष्य शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे, आमचा पूर्ण परपंच. आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे. शासनाने करावी ही आमची मागणी. आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले आहेत. शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही. आमचं पुनर्वसन, कारण आम्हाला मांजरा नदीचा धोका आहे आणि त्याच्यावरी संगमेश्वर प्रकल्प आहे. त्याचा धोका असल्यामुळं आमच्या गाव वाहून जाण्याची, गावात आता सध्या पाणी आहे. जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन आमचं करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मला सांग, तू कितवीला शाळेत? चौथीला. कुठे शाळेत? पांढरेवाडीला. किती दिवस झाले शाळेत गेले नाही? 15 दिवस. 15 दिवस झालं. का नाही जात आलं शाळेत? पाणी होतं. तुमच्या घरात आलं तर पाणी? हा. मग काय झालं पाणी आल्यावर? सगळं वाहून गेलं. तुझं दप्तर हा. वाहून गेलं? अभ्यास सगळा बुडाला? हा. सगळे काय सांगशील पाडे सरकारला? सगळे विसरले. सरकारला काय सांगशील? लवकरात लवकर निर्णय घ्या. मराठवाड्यासाठी तर हे संकट आकलना पलीकडचं आहे. गेल्या 15 वर्षात मराठवाड्यात तब्बल 4 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळाची तीव्रता काही वेळा इतकी वाढली की रेल्वेनं पाणी पाठवण्याची वेळ आली. जमिनीतली भूजल पातळी प्रचंड खालावली. मग मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा बसला. 6 वेळा मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं. पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढत गेलं. कोरोना काळात अतिवृष्टी झाली आणि या वर्षी तर ढगफुटीसारखा पाऊस बरसला. 60 आणि 70 मिलीमीटर इतक्याच पावसाची सवय असणाऱ्या मराठवाड्यात तब्बल 700 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झालाय. लुसपणच आहे ना. 8 दिवस झाले पाऊस चालूच आहे सारखा. एक लगट पाऊस आहे. पाणी पण नदीला फुले आहे सध्या. अशी बिकट परिस्थिती उग. घराच्या बाहेर लोक काही निघत नाहीत. ते आता उघड जरशी थोडीशी झिमझिम चालू आहे म्हणून बाहेर आलोत ना. नुकसान भरपूर झालेली शेतीची बी. या अतिवृष्टीनं आता गरिबीचं संकट आणखी गहिरं होणार आहे. कारण पूर्णपणे शून्यात गेलेल्या कुटुंबांना आपला प्राधान्यक्रमच बदलावा लागणार आहे. आधी संसार उभा करायचा,
की आधी शेतातली विहीर पुन्हा बांधायची, आधी पोरांच्या शिक्षणांना पैसा पुरवायचा की आधी सावकाराचं कर्ज फेडायचं, आधी औषध पाण्याची गरज भागवायची की आधी गोठ्यात नवं जनावर आणायचं. प्रश्न जीवन मरणाचा आहे. जर या ठिकाणी एवढं चिखल माती आहे, शेतकरी फक्त चिखलात जाऊ शकतो राव, पण बाकी कोणी चिखलामध्ये जायला तयार नाही. याचा काहीतरी मोबदला तर आम्हाला दिला पाहिजे. जी कर्जमाफीचा सुद्धा विषय होता, मग तो कर्जमाफी सुद्धा मी तो म्हणतो कर्जमाफीची हीच वेळ आहे. ही कर्जमाफी आता जर नाही केली शेतकरी जगणार नाही. तो आत्महत्याच केल्याशिवाय त्याला पर्याय जाणार नाही, कारण आधीच कर्ज भरायचे, तो परत डबल कर्जाचा डोंगर त्याच्या बोकडे उभा राहिलाय. आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्हाला पीक उभं करायला जितका खर्च लागतो का, आम्ही खायचं तरी काय नेमकं, आम्ही करून तरी काय करणार आहे. आम्ही इतके कष्ट करतो तरी आम्हाला काहीच फळ भेटत नाही. आम्ही करणार काय तरी, आम्हाला मोबदला हवाय. ज्यांच्या हातात किमान जमीन आहे त्यांना शेतीचा प्रश्न तरी आहे, पण ज्यांचं जगणंच इतरांच्या शेतीतल्या मजुरीवर होतं त्यांना आता स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण गावात पिकच राहिली नाही तर रोजगार मिळणार कसा? या सगळ्यामध्ये मराठवाड्याला महाराष्ट्राची साथ हवी होती, पण महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या आपत्तींमध्ये सढळ हस्ते मदत करणारा महाराष्ट्र मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांकडे का पाठ फिरवतोय हेच कळत नाही. आपत्तीची व्याप्ती प्रचंड मोठी असतानाही मदतीची म्हणावी तितकी रसद अजूनही पोहोचत नाहीये. निसर्गाचा प्रकोप मराठवाड्यानं कायमच पचवलाय, पण निसर्गानं आज त्याच्या आयुष्याचा जो खेळ मांडलाय त्यातून पुन्हा जगण्याची लढाई सुरू करणं खरंच सोपं नाहीये. आपल्या ताटात रोज अन्न पोहोचवणाऱ्या बळीराजाला आज आपली सगळ्यात जास्त गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. एकीकडे मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम असतानाच नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे. तसंच नाशिकमध्ये आव्हानात्मक स्थिती आहे, याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. काल नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता जे ओसरण्यास सुरुवात झालेला आहे. नाशिकच्या या रामकुंड भागामध्ये आहे. खरं तर काल खूप मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू होता आणि म्हणूनच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीला पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला होता. दुतोंड्या मारुती सुद्धा संपूर्णपणे काल हे पाण्याखाली गेलेला होता, पण आज मात्र या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे. गंगापूर धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी काल जो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होत होता तो आता कमी झालेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीला काल जो पूर आला होता तो आता कमी झालेला आहे. या संपूर्ण भागाच्या आसपासच्या या परिसरामध्ये सुद्धा काल आणि हे शिरलेलं होतं ते आता जे ओसरण्यास सुरुवात झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामधले अजूनही काही छोटे मोठे मंदिर आहेत, हे पाण्याखाली आहेत. आज सुद्धा गंगापूर धरणातून जवळपास 10,900 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे. फक्त गोदावरीच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून आज सुद्धा पाण्याचा विसर्ग हे चालूच आहे. पण पावसाची जी तीव्रता आहे ते कमी झाल्याने पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झालेला आहे. आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला जे ऑरेंज अलर्ट हे देण्यात आलेला आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास अजूनही टप्प्याटप्प्याने विसर्ग गंगापूर धरणात असेल किंवा वेगवेगळ्या धरणातून हे वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाचे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आलाय, त्यामुळे वसंत विहारसह उपनगरांना पुराचा वेढा पडलाय. काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. सोलापुरात आजपर्यंत असा पूर कधीच आला नव्हता असं नागरिकांचं म्हणणं आहे, कारण सोलापूर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुष्काळी पट्ट्यात मोडतो. ज्या वर्षी चांगला पाऊस झाला तेव्हा देखील एप्रिल मे मध्ये काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवायचीच. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या विदारक पूरस्थितीची ड्रोनच्या साहाय्यानं क्षणचित्र टिपली आहेत नागेश राशीनकर यांनी. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 2,80,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला होता. प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची खासदार कल्याण काळे यांनी भेट घेतली आणि त्यांची व्यवस्था कशी करण्यात आली याची पाहणी देखील केली आहे.
संभाजीनगरमधील ऑरिक सिटीचा आज 6वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांनी मराठवाड्याच्या मदतीसाठी आवाहन केलंय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असं उदय सामंत म्हणाले आहेत. बरं, आज ऑरिकचा 6वा वर्धापन दिन होता. अगदी साध्या पद्धतीनं हा वर्धापन दिन आम्ही साजरा केला. हा वर्धापन दिन साजरा करत असताना मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या उद्योजकांनी देखील पुढाकार घेऊन जो बाधित घटक आहे त्यांना मदत करावी हे देखील आम्ही आवाहन केलं. कुठेही आमच्यापैकी कोणीच सत्कार स्वीकारले नाहीत आणि आम्ही सत्कार देखील केले नाहीत. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या पांढरवाडी इथले 45 कुटुंबांचं ईट इथल्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आलंय. आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही जिल्हा परिषदेची शाळा सोडणार नाही असा ठाम पवित्रा स्थलांतरित ग्रामस्थांनी घेतलाय. या ग्रामस्थांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी उदय साबळे यांनी. सरकारकडे ही मागणी की दररोज घर चालवायला 2-5 रुपये लागतील, ती तर शासनाने मदत करावीच. त्याचबरोबर जी आमची मागणी असणारी फायनल ती म्हणजे अशी की शासनाने आम्हाला पुनर्वसन करून द्यावं. आमच्या घरात जवळजवळ गुडघे इतकं पाणी, सगळं अन्नधान्य भिजलेलं आहे. अंगाच्या कपड्यावर इकडे आलेलो आहेत आम्ही इथला. सरकारला एवढीच माझी मागणी आहे की पुनर्वसन व्हावं. हो. आता तिकडे जनावर ढोर काय जनावर डोर कोटा तर वाहूनच गेलेला आहे. जनावर पण दुसऱ्याचे कोटे आणून बांधलेले आहेत. आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे आमचा पूर्ण परपंच. आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे. शासनाने करावी ही आमची मागणी. आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस सप्टेंबर संपत आला तरी परतीचा प्रवास सुरू करत नाहीये. यामागे हवामान बदल हे एक महत्वाचं कारण आहे. त्याची कारणं आणखी नेमकी कोणकोणती आहेत, कशी आहेत ती जरा जाणून घेऊयात. कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सध्या वाढतंय. घरं आणि कारखान्यांसाठी प्रचंड संख्येनं जंगलतोड आणि जागोजागी वृक्षतोड सुरू आहे. उत्पादन क्षेत्रामुळे प्रदूषणात वाढ होते, ज्यामुळे हवामान बदलाचा वेग वाढतोय. शहरीकरण, शहरं उभारण्यासाठी हजारो झाडांची कत्तल, यामुळे शहरातील विशिष्ट भागात उष्णतेची बेटं निर्माण होतात. डम्पिंग ग्राउंड्समधून मोठ्या प्रमाणात मिथेन वायूचं उत्सर्जन, जो की जागतिक तापमान वाढ आणखी वाढवतो. तापमानवाढीमुळे एसीचा वापर वाढतो, मात्र एसीचा वापर निसर्गासाठी हानिकारक, ज्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. हवामान बदलाचे भारतावर काय काय परिणाम आहेत? प्रचंड उष्णता, उष्ण श्रेणीतील भूभागात वाढ, किमान आणि कमाल तापमान वाढतं. एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्सचा सामना सध्या करावा लागतोय. अनेक भागांमध्ये पूर येतो, काही महिन्यांनी तिथं दुष्काळ देखील पडतो. यामुळे किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सध्या मोठा धोका आहे, कारण समुद्र पातळीत देखील वाढ होते. काही ठिकाणी ताज्या पाण्याचे स्रोत घटत चालले आहेत. हिमालयातील हिमनद्या आटत आहेत. टोकाच्या हवामान घडामोडींमुळे शेतीचं उत्पन्न कमी होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे. वीज महागणं, मनुष्यबळाची उत्पादकता कमी होणं, पायाभूत सुविधांचं आयुर्मान घटणं, यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसतोय. उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. उच्च तापमानामुळे साथरोगांचं प्रमाण वाढतंय.